भेटली पहा वीराला. वीरा तुम्हाला किती फोन केले? करीब 1-2 फोन. हा 1-2 फोन, जास्त केले. सारखा इकडे इकडे इकडे. आणि पण आम्ही आज घरी बनवलाय चायनीज पाव. फक्त रेसिपी नाही टाकली. चायनीज पाव फक्त रेसिपी दाखव. फुल चायनीज पाव. फुल चायनीज पाव आहे. चायनीज पाव आहे. ह्याला आवडतं, आम्हाला तर काही चायनीज आवडत नाही. आम्ही आपली मस्त पोळी भाजी खाल्लेली आहे. वाटाणा बटाट्याची भाजी, चपाती, मेथी, हो की नाही. आणि होममेड चायनीज पाव केला. होममेड चायनीज पाव आहे पहा याचा चायनीज पाव. आणि कोणाकोणाला आवडतो चायनीज पाव, हो की नाही, सांगा पाव, पनीर पाव असे प्रकार असतात. सर चायनीज पाव नाही रे, जंक फूड हे असं नसतं खायचं. सारखं पाव चढ असतो ना. आणि आता तुला आम्हाला भेटून चांगलं वाटतंय ना? हा माझी मज्जा झाली. तुझी मज्जा झाली. उसाचा रस वगैरे पिलाय आम्ही. आईस्क्रीम पण आणली, हो की नाही. ते आईस्क्रीम आम्ही आता पेंडिंगला ठेवली आहे नंतर खायला. आणि वीराचं कसं आहे, वीर आहे आमचा एकटा, त्यामुळे वीराला असं सारखं वाटतं की सतत कुणी ना कुणी पाहुणे येत राहावं काय रे. हा त्यामुळे तो सारखा फोन करत राहतोय ना. माऊ ये ना गं देवांशला घेऊन, माऊ ये ना गं देवांशला घेऊन. माझा देवांचं वेळ पण देवांश स्कूलला गेलाय. देवांचं उद्या आहे गॅदरिंग, हो की नाही. तू येशील ना? मग मी देवांशला सपोर्ट करणार. ये हो ना. आणि आत्ता आम्ही आलोय पहा, देवांचं गॅदरिंग आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह तिथे आहे. तर आलोय इथे बाहेर, आता लवकर आलोय त्यासाठी मस्त फोटोज वगैरे काढतोय आम्ही, मुलांचे व्हिडिओज. आणि आता आम्ही ऑडिटोरियमला बसलेलो आहे. आता तुम्ही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छान छान परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
लोकांनी एकमेकांना कोथिंबीर फेकून मारली असेल. मग काय, मग हा भारताचा राहण्याची किंमत भारतीयांनाच पाहिली. अहो कशा कशा वेळ लागला आला. चला आपण भारतात जाऊया. मग मी भारतात आलो. भारत आजकाल अगदी मला आपलंसं करून घेतलं. सर्व भाज्यांमध्ये माझा पुरेपूर उपयोग लागला. माझे हवेच काढले आणि 2023 मध्ये जेव्हा माझे उत्पन्न कमी झाले तेव्हा लोकांना माझी किंमत कळली आणि माझा भाव वाढला. म्हणजे एवढा वाढला की सगळीकडे माझी चर्चा. आणि अशा प्रकारे मी झालो या भाजी साम्राज्याचा किंग. तरी आपल्याला किती त्याचा मारा पडतो तरी आजपर्यंत आपण आपल्या स्वतःतून सोडले नाही. जाऊ द्या, जाता विचार नको करायला. अरे हे पहा, अंधार होताना आपली निघायची वेळ झाली. चला प्रार्थना करूया. अरे आधी शांत तर व्हा. एकमेकाचे डोळे तर पुसा. आजची प्रार्थना लिहू? हो चालेल. काय लिहू? हे ग्राहक देवा, तुझ्या आमचे पेट असे दृढ दे. आम्हाला फर्टिलायझर्स व पेस्टिसाइड्स सारख्या फास्ट फूड पासून जमिनीत लांब ठेव. आमची आई माती, माय मातीमध्ये काय राहू. सूर्याचा दाह कमी होऊ दे. आमचे वडील हे शेतकरी, त्या शेतकऱ्यांना चांगले दिवस होते. सोन्यात आम्ही एवढे एक दिवशी आमचेही किंमत होऊ दे. भारतातले भाजी साम्राज्य अजून विस्तारू दे. आमच्यामध्ये नवनवीन पिकांचा समावेश होऊ दे. अरे मला पण बोलून घ्या रे. अरे शांत बस रे. शांती शांती शांती. अशा प्रकारे खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे, वार्षिक स्नेहसंमेलन. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब